नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे, शिवसेनेचे उपनेते नितीन बांबुडेजी, उपनेते साजन पासपुते आज या मातोश्री आपल्या एक जबरदस्त असा पक्षप्रवेश होतो. आतापर्यंत पक्षप्रवेश खूप झाले, मोठ्या मोठ्या लोकांचे झाले, राजकारण्यांचे झाले, अभिनेत्यांचे झाले, पण आज देशाच्या कुस्ती क्षेत्रातील महाराष्ट्राचं वैभव, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे शिवसेनेमध्ये प्रवेश करत चंद्रहार पाटील हे यांनी कुस्तीचं मैदान गाजवलंय. सांगली आणि आसपासच्या परिसरामध्ये त्यांनी कुस्ती लोकप्रिय केली. चंद्रहार हे कुस्ती क्षेत्रातले सचिन तेंडुलकर आहे आणि असा हा चंद्रहार आज शिवसेनेकडे आले. 5 लाख मतं निवडून आपले खासदार अच्छा, ते खासदारकी लढायला आले. आपकी बार अरे ऐका ना, पुढचं ऐका ना. तर अशा हा चंद्रहार आज शिवसेनेच्या कुटुंबात सामील होते. शिवसेनेचं कुटुंब फार मोठं आहे आणि चंद्रहाराची कला ही आता शिवसेनेच्या मशालीबरोबर या महाराष्ट्रामध्ये आपली ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. मी माननीय उद्धवजींना विनंती करेन की चंद्रहार यांच्यासारखे तरुण पहलवान आणि त्यांच्याबरोबरचे आपण सगळे त्यांचे समर्थक ते आजपासून शिवसैनिक झालेला आहेत. लक्षात घ्या, चंद्रहारला जिथे पाठवायचं आहे तिथे पाठवणार उद्धव साहेब. आता कोणी रोखू शकत नाही. आपली मगाशी काय घोषणा होती? आपकी बार आपकी बार आपकी बार. चंद्रहार आपण बोलणार आहे? आपण बोलताय? शिवसेनेचे धन्यवाद रावसाहेब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चंद्रहार आपलं मनोगत व्यक्त करतो. हम तुम्हारे साथ हैं. आपकी बार गदाधारी भगवाधारी. एक मिनिट आता बोलू द्या. आपकी बार मोदीजी हार. साहेब गदाधारी आणि भगवाधारी. अरे बोलू द्या. आदरणीय उद्धव साहेब, आदरणीय संजय राऊत साहेब, बानवडे पाटील, उपस्थित असणारे सर्व सांगली जिल्ह्यातील युवक, आज मला मनापासून आभार मानायचे. एका शेतकऱ्याच्या मुलाला आज आपण जो सांगली लोकसभेच्या दृष्टीनं जो मान सन्मान दिलात त्याबद्दल खरोखर मी तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मुलांचा तुम्ही सन्मान केला असं मला वाटतंय साहेब. आज कुस्ती क्षेत्रात काम करत असताना साहेब आम्हाला बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवायची जास्त सवय आहे. मी आज जास्त काही बोलणार नाही कारण बऱ्याच गोष्टी अजून बाहेर पडायच्यात. पण मी साहेब आज तुम्हाला खात्रीनं सांगेन, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल आज
महाराष्ट्रातला सांगली जिल्ह्यातला पहिला निकाल असेल तेवढा आपकी बात. वचन देतो. आणि मला खरं तर एका शेतकऱ्याच्या मुलाला तुम्ही आज एवढ्या मोठ्या परिवारामध्ये तुम्ही सामील करून घेतलं त्याबद्दल मी तमाम महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं सांगली जिल्ह्याच्या वतीनं आपले आभार मानतो आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पैलवानांच्या वतीनं मी आपणाला गदा सपोर्ट करण्याची मी इच्छा व्यक्त करतो. आपण त्यावेळी करतो. हिंदुत्व सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा माननीय उद्योगीला विनंती करतो की आपण आपल्याला संबोधित करावं. आपल्या सर्वांचं मी मातोश्री आणि शिवसेनेमध्ये स्वागत करतोय. आणि आज खरंच माझी छाती अभिमानाने फुलून आलेली आहे. छाती किती इंच झालं ते काय मी सांगू शकत नाही, कारण या मर्दाची छाती बघितल्यानंतर सांगलीत आता आपल्याशी लढण्याची कोणाची छाती होणार नाही. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपण एकूण राजकारण बघतात की पक्षातून पळपुटे जे आहेत नामर्द पळून जात आहेत, पण मर्द शिवसेनेत येत आहेत. पण शिवसेना ही नेहमी मर्दांची संघटना आहे. मी लहान होतो त्यावेळेला आपले मारुती माने साहेब होते, ते घरी यायचे, बाळासाहेबांशी भेटायचे, बोलायचे, ते दिवस आठवले. आणि तीच परंपरा आज देखील कायम आहे. आज डबल महाराष्ट्र केसरी आणि आता हे तुम्ही जे काय बोर्ड हातात धरलाय म्हणजे हे अबकी बार झाल्यानंतर डबलचा किती पर होणार, ट्रिपल चौबर किती. पण या नुसत्या घोषणा देऊन नाही चालणार, जबाबदारी तुम्ही घ्यावी लागेल. तुम्हाला घेणार ना. तर चंद्रारजी तुम्हाला शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतच आहे. बाकी त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की तुम्ही काहीतरी संकेत द्या. आता संकेत काय लोकांनी ठरवलंच आहे, मी काय करू त्याला. जनतेने एकदा संकेत दिल्यानंतर त्या पलीकडे संकेत काय द्यायचे. त्याच्यामुळे ही गदा आणि मशाल हे दोन्ही मर्दाच्या हातात शोभतात आणि ही गदा आणि गदेबरोबर मशाल घेऊन आपल्याला सांगलीतनं एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. जास्त आता मी काय बोलणार नाही, कारण सांगलीत बरीच वर्ष झाली मी काय आलेलो नाहीये. आता येणार. तुम्ही आखाड्यामध्ये काय बोलायचं त्याला, मातीला पाठ. हा बरोबर ना. तसं मी तर फिरतोय पूर्ण महाराष्ट्रामध्ये. जे गद्दार आहेत त्यांनाच आता आडवं करायचंय. आणि या हुकुमशाही विरुद्ध लढताना तुमच्यासारखे सगळे तरणे भांड मर्द पैलवान हे शिवसेनेत आलेले आहेत. भविष्य तुमच्या हातामध्ये, कारण संपूर्ण जनता आपल्याकडे अपेक्षेने बघते. त्यांना कळतच नाहीये की या सगळ्या हुकुमशाहीच्या काळात आपलं कोण आहे, आपल्यासाठी कोण लढतंय. आणि आजच्या या पक्षप्रवेशानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला एक विश्वास अधिक दृढ झाला असेल की नाही, माझ्यासाठी लढणारे शिवरायाच्या महाराष्ट्रात आज देखील मर्द आहेत. आणि तोच मर्दपणा
आता आपल्याला दिल्लीला दाखवावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी तर सांगलीमध्ये येणारच. तुम्ही म्हणाल तितके आणि म्हणाल तिथे मी सभा घेणारच. पण एक मात्र वचन मला तुमच्याकडनं पाहिजे. प्रचाराला मी येईन, नक्की येईन. विजयाच्या सभेला मला बोलवणार आहेत ना? बोलवणार म्हणजे विजय मिळवावाच लागेल. विजय मिळवावाच लागेल आणि त्याची जबाबदारी ही मी तर घेतलीच आहे, पण माझ्यापेक्षा तुमच्या खांद्यावरती अधिक आहे. त्या सगळ्या लढाईत तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि चंद्रहारजी, तुम्ही आता तुम्ही शेतकऱ्यांचा उल्लेख केला. ही गदा तुम्ही माझ्या हातात दिली, त्या गदेचं वजन आहेच, पण या शेतकऱ्यांच्या अपेक्षेची जी एक गदा आहे तिचं वजन कितीतरी अधिक आहे. खूप मोठं आहे ते, आणि ते आपल्याला पेलायचंय. आणि ते पेलणं हे तुमच्या मजबूत खांद्याला शोभेलचं आहे. तर ती जबाबदारी सुद्धा मी तुमच्यावरती देतोय. आणि तुम्ही चला पुढे, आपण सगळे सोबत आहोत. त्याचबरोबरीने सांगली जिल्ह्यात नितीनजी, बाकी जनतेने काय सांगायचं ते सांगितलेलं आहे. आपल्या शिवसेनेच्या लोकसभा संघटकपदी मी चंद्रहार यांची आज नेमणूक करतो आहे. पुढची जी काय वाट आहे ती तुम्हाला अधिक सोपी होईल. सध्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.